आणि आता घेणार आहोत पुण्यासह जिल्ह्याभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। पुण्याच्या भोर तालुक्यातील विघ्नहर्ता नागरी सहकारी पतसंस्थेकडून अनोख्या पद्धतीने कर्ज वसुली। थकबाकीदारांच्या घरासमोर बँड वाजवून गांधीगिरी पद्धतीने थकबाकी ताबडतोब भरण्याचं आवाहन। लोकसभेनंतर महापालिकेची निवडणूक घ्यायची असेल तर आत्तापासूनच प्रभाग रचना तयार करणं आवश्यक। महापालिकेतील माजी पदाधिकाऱ्यांचं राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र। 18 महिन्यांमध्ये 28 कोटी 10 लाख ज्येष्ठ नागरिकांना एसटीनं मोफत प्रवास। प्रतिपूर्ती रक्कम म्हणून एसटीला 1444 कोटी रुपये अदा। पुण्यामध्ये धुळवडीला 1301 जणांवर कारवाई। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस दलाचा कडक बंदोबस्त। पिंपरी चिंचवडमध्ये जप्त वाहनांच्या ई लिलावातून 39 लाखांचा महसूल जमा। विविध गुन्ह्यांअंतर्गत ठेवलेल्या वाहनांचा लिलाव। पिंपरी चिंचवड महापालिकेचं 5 जलतरण तलाव अद्यापही बंदच। नागरिकांकडून पोहण्यासाठी खासगी तलावाचा वापर। तलाव लवकरात लवकर सुरू करा, नागरिकांची मागणी। तुकाराम बीजनिमित्त पुण्याच्या भोरमध्ये विठ्ठल मंदिर भेकलेवाडी यांच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन। टाळ आणि मृदंगाच्या निनादामध्ये भव्य ग्रामप्रदक्षिणा। पंचक्रोशीतील वारकऱ्यांसह महिला देखील मोठ्या प्रमाणात सहभागी।